आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही चाकणार आम्ही। आवाज खाली मुली नकोत म्हणून तेजूच्या बाळाच्या जीवावर उठला तुम्ही। काय चुकलेलं तिचं? मी तिला तुमच्या हाती सोपवलं ना, हे चुकलं तुमचं। आता हाच एक पर्याय आहे तुझ्या पुढे। गावात जाणार तरी कुठल्या तोंडान जाणार आणि घरात राहणार तरी बायको पोरांसमोर कसं उभं राहणार। अरे तुझा धाक, तुझी इज्जत सगळं स्वतःच्या हाताने गमावून बसला तू। हे उभं करायला काय काय उद्योग केले असतील तू। तो सूर्या त्याने एका मिनिटात सगळं संपवून टाकलं। अरे तुझ्या इज्जतीची माती केली, माती। आमची इज्जत एवढी तकलादून आहे का तो भिकारडा सूर्या त्याची एवढी सहज माती करल? आमच्या पुढं उभं राहायची लायकी नाही त्याची, त्याने आमच्यावर हात उचललाय। त्याला सुखानं जगू बी देणार नाही आणि सुखानं मरू बी देणार नाही। गप 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 या असल्या धमक्या तुझ्या तोंडा शोभत नाही दादा। त्या सूर्यान तुझ्या कानाखाली वाजवल्या आणि तेव्हा त्याचा बंदोबस्त करायला पाहत असतो। हे आता गुरगुर करून काय फायदा आहे? अरे तो सूर्या तुझ्या तोंडावर तुझी सून तुझ्या नातीनं तुझ्या घरातून घेऊन गेला आणि नुसता घेऊन नाही गेला, वाजत गाजत घेऊन गेला। सगळा गाव तुझ्या बेइज्जतीची चर्चा करत होत। गाव काय गप बसणार आहे का? त्या सूर्यानं जालिंदर निंबाळकरला संपवल्याची, माती मोल केल्याची चर्चा आता धुमसत राहणार। तुझ्या आतल्या आगीसारखी धुमसत राहणार। बस आम्ही अशीच हवा नाही, आम्ही वावटळ आहे, वावटळ। जे एकदा का उठलं सगळं बर्बाद करूनच शांत होत। आता स्वतःची बर्बादी बघायला तयार राहा सूर्या। आज जे तू केले ते तुला लय जड जाणार आहे सूर्या। त्याची तुला परतफेड करावं लागेल आणि ती बी व्याजासकट। असं काय बघतोस? मी केलेल्या एवढ्या वर्षांचा बावळटपणा बघतोय मी तुळस। मनाच्या देवारात बसवलं होतं हे माणसाला मी। यांनी माझ्या तेजूच्या बाळांच्या जीवावर उठताना जरा सुद्धा विचार केला नाही। यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला नसता ना मी, तर आज माझ्या आयुष्यात कितीतरी संकट अडचणी उभीच राहिली नसती। हे आत्ता कळतंय मला तुळस। या फोटोची जागा इथं नाही। या माणसाला माझ्या मनातून मी कधीच काढून टाकलं। भिंतीवर तर कशाला ठेवायचं? सूर्या, तुझ्यावर तुझ्या बहिणींची, घरातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी हे माहिती आहे रे मला। तुझ्या आता मनात काय चाललंय हे समजतंय, पण तुझ्या अशा शांत बसण्याने ना मला त्रास होतोय सूर्या। त्यामुळे बोल बरं, मनात काहीही ठेवू नकोस, याने तुलाच त्रास होईल। बोल बरं सूर्या।
तुझा माझी तेजू किती पण मोठी झाली असली तरी मनात अजून लहानच आहे ग ती. तिनं कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाही ग. मग तिच्याच बाबतीत हे सगळं का व्हावं? अगं भरल्या घरातलं तिला मी घेऊन आलो मी इकडं. भाऊ म्हणून नालायक ठरलो तुझा. भाऊ म्हणून नालायक ठरलो. तुझं माझी एक चूक आणि तिला आज सगळं भोगावं लागतंय. तिचं सगळं लावून देताना मी जरा सुद्धा विचार केला नाही. एकदा पण विचार केला नाही मी. मला माहिती तिनं सगळं साठवून ठेवलंय. आज पण दादाला काय वाईट वाटू नये म्हणून ती स्वतःला सावरती. पण मला काय सांगत नाही. मला माहिती आहे तुझा तिला लय त्रास होतो गो. ती नाही बोलत या चुकीच्या माणसावर मी विश्वास ठेवला नसताना तर आज तिला हे त्रास झालाच नसतं. गरीब घरात 4 घास कमी खाल्ला असतं तिला पण सुखाने जगली असती माझी पोर. आणि या पैसेवाल्यांच्या गरीब विचारांपुढे हरलो सूर्य, अरे असं काय बोलतोयस तू? तेजूचं तू लग्न लावून दिलंस ते तिच्या चांगल्यासाठीच लावून दिलंस. आणि अरे तुला तरी कुठे माहित होते त्या माणसांचे स्वभाव? सूर्या, खरं तर ना आज तू तेजूला तिकडेच सोडून परत येऊ शकला असतास. पण तू तिची सुरक्षा आणि स्वाभिमान निवडलास. तुला माहितीये तुझ्यासारखा भाऊ मिळणं हे कित्येक मुलींचं स्वप्न असतं रे. तुझ्या बहिणी किती श्रीमंत आहेत सूर्या, त्यांना तुझ्यासारखा भाऊ मिळालाय. आणि सूर्या, काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात रे. आता आपलंच बघ ना, आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा मलाही काही गोष्टी पटल्या नव्हत्या. पण देव जे काही करतो ना ते आपल्या चांगल्यासाठीच करतो हे हळूहळू कळत गेलं मला. अरे तुझ्यासारखा जोडीदार दिलाय त्याने मला, ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं? त्यामुळे तेजूच्या बाबतीत जे काही झालं ना ते तिच्या चांगल्यासाठीच झालं असं समज. आणि अशी हिंमत हारायची नाही बरं. जे काही होईल ते चांगलंच होईल यावर विश्वास आहे माझा.